न्यूज 24 घडामोडी, श्वास चालू घडामोडींचा। थकीत पगारासाठी साखर कामगाराचा पणन कार्यालयात आत्महत्येचा थरारक प्रयत्न। तोफखाना पोलिसांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला। हक्काच्या थकीत पगारासाठी गेल्या अनेक वर्षांपासून सरकारी कार्यालयाचे उंबरठे झिजवूनही न्याय न मिळाल्याने अखेर एका संतप्त साखर कामगाराने थेट साखर पणन विभागाच्या कार्यालयातच फाशी घेण्याचा थरारक प्रयत्न केला। अहिल्यानगरमधील साखर पणन कार्यालयात आज घडलेल्या या धक्कादायक प्रकारामुळे संपूर्ण जिल्ह्यात आणि साखर कामगारांमध्ये एकच खळबळ उडाली आहे। तोफखाना पोलिसांनी वेळेवर धाव घेतल्याने पुढील मोठा अनर्थ टळला। अनेक वर्षांच्या त्रासाला कंटाळलेल्या शेख यांनी थेट अधिकाऱ्याच्या दालनात शिरून त्यांच्याच टेबलावर उभे राहून फाशी घेण्याचा प्रयत्न केला। त्यांच्याजवळ कीटकनाशक औषधही होते। हा प्रकार पाहताच कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची पाचावर धारण बसली आणि तिथे एकच गोंधळ उडाला। अखिल शेख यांचे कारखान्याकडे 3,80,000 रुपये थकले आहेत। अनेक वर्ष चक्रा मारूनही अधिकारी केवळ उडवाउडवीची उत्तरे देत असल्याने त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचे समजते। घटनेची माहिती मिळताच तोफखाना पोलीस ठाण्याचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले। पोलिसांनी अत्यंत संवेदनशीलतेने परिस्थिती हाताळत अखिल शेख यांना सुरक्षितपणे ताब्यात घेतले आणि पुढील अनर्थ रोखला। या घटनेनंतर आता बंद पडलेल्या कारखान्यातील कामगारांच्या थकीत वेतनाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर तीव्र संताप व्यक्त होत आहे। प्रतिनिधी स्वामी गोसावी, न्यूज 24 घडामोडी, अहिल्यानगर। अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा।